महाराष्ट्राच्या जनतेला ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस अखेरचा आला आहे म्हणण्यापेक्षा आता तो अस्ताकडे निघाला आहे। म्हणजेच की विधानसभा निवडणुकीचा निकाल आता महाराष्ट्राच्या जनतेला माहिती झालेला आहे। महाराष्ट्रात अगदी जोरदारपणे महायुतीने आपली सत्तेची दावेदारी मांडली आहे आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ केलाय। आता इथपर्यंत तर ठीक होतं, मात्र महाविकास आघाडीतले असे काही नेते पराभूत झाले आहेत की ज्यांच्या पराभवाचा निकाल ज्यावेळी हाती आला त्यावेळी बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का बसला होता, ज्यामध्ये अर्थात आम्ही देखील होतो आणि तुम्ही देखील नक्कीच असाल। तर त्यानुसार आम्ही असे काही नेते काढले आहेत की यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ज्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांच्या पराभवानी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। तर हे नेते कोणते, कोणत्या मतदारसंघातले, त्यांच्या विरोधात कोण होतं, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। लोकसभा निकालात महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळाल्यानंतर आणि त्यातही काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतर काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली होती। याच दरम्यान जर महाविकास आघाडीचा सरकार आलं तर काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, ही चर्चा सुरू होती। याच दरम्यान एक नाव चर्चेत होतं, ते म्हणजे बाळासाहेब थोरात यांचं। संगमनेर विधानसभा मतदारसंघातून गेल्या 7 टर्म पासून आमदार म्हणून निवडून येणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला आहे। बाळासाहेब थोरात यांना 1,01,826 मतं पडली आहेत, तर शिवसेनेच्या अमोल खताळ यांना 1,12,386 मतं आहेत। बाळासाहेब थोरात हे 10,560 मतांनी पराभूत झाले होते। आता काँग्रेसच्या भावी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलून झालं, आता काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्रींबद्दल बोलूयात। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला। मात्र पृथ्वीराज चव्हाण यांना देखील आपल्या जिल्ह्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय आणि तोही 39,355 मतांनी। इथं भाजपच्या अतुल भोसले यांना 1,39,505 मतं होती। पृथ्वीराज चव्हाण यांना 1,01,50 मतं पडलेली। आता पुढे वळूयात तर काँग्रेसच्या लिस्टमध्ये एक भावी महिला मुख्यमंत्री देखील होत्या, त्या म्हणजे यशोमती ठाकूर। तिवसा विधानसभा मतदारसंघ हा यशोमती ठाकूर यांचा बालेकिल्ला, तर भाजपने त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभवाची चव चाखवली आहे। इथे भाजपच्या राजेश वानखेडे 99,664 मतं होती, तर यशोमती ठाकूर यांना 92,047 मतं म्हणजे 7,617 मतांनी इथं यशोमती ठाकूर यांचा पराभव झालाय। यानंतर येऊयात काँग्रेसच्या भविष्यावर, म्हणजेच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून उभे असणाऱ्या धीरज देशमुख यांच्यावर। गेल्या विधानसभा निवडणुकीत धीरज देशमुख यांनी विरोधकांचे अगदी डिपॉझिट जप्त केले होते, मात्र यंदा पाहिलं तर धीरज देशमुख हे देखील पराभूत झालेले आहेत। त्यांच्या विरोधात उभे असणारे काँग्रेसचे रमेश कराड यांना 1,03,319 मतं पडलेली, तर धीरज देशमुख यांना 97,115 मतं होती, म्हणजेच 6,204 मतांनी देशमुखांना पराभवाचा सामना करावा लागलाय। पुढचा मतदारसंघ घेऊयात विदर्भातला सावनेर विधानसभा मतदारसंघ, जिथं गेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसचे सुनील केदार हे आमदार म्हणून निवडून येत आले होते। मात्र त्यांना त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी अनुजा सुनील केदार या निवडणुकीच्या मैदानात होत्या, तर भाजपकडून आशिष देशमुख यांना संधी देण्यात आली होती। आता हा मतदारसंघ असा होता जिथे सुनील केदार यांनी दगड जरी उभा केला तरी तिथे निवडून येईल असं म्हटलं जायचं, मात्र त्यांच्या स्वतःच्या पत्नी इथून 26,209 मतांनी पराभूत झाल्या आहेत। आता काँग्रेसच्या नेत्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांच्या नेत्यांबद्दल देखील बोलूयात। शरद पवारांचं नाव लोकसभेपासून मोठ्या चर्चेत होतं। शरद पवार प्रत्येक मतदारसंघात मोठ्या शिताफीनं डाव टाकत आहेत असं बोललं जात होतं। त्यामध्येच एक होता पारनेर विधानसभा मतदारसंघ। लोकसभेला जायंट किलर ठरलेल्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या इथून निवडणुकीच्या मैदानात होत्या, मात्र त्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे। अजित पवार गटाच्या काशीनाथ दाते यांनी राणी लंकेंचा 2,406 मतांनी पराभव केलाय। आता महाविकास आघाडीतल्या 2 पक्षांबद्दल तर बोलतोय, आता तिसरा पक्ष असं म्हणायला नको की आमचं नाव घेतलं नाही, त्यामुळे त्यांचं देखील नाव घेऊयात, म्हणजेच ठाकरे गटाचं। ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात देखील ठाकरेंची मोठ्या प्रमाणात पिछाडी झाली। राजापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे यांचे विद्यमान आमदार राजन साळवी
हे निवडणुकीच्या मैदानात होते. त्यांचा 19,677 मतांनी पराभव झालाय. तर इथून शिंदे गटाचे किरण सामंत यांनी विजयी गुलाल उधळलेला असून आता भाऊ उदय सामंतांसोबत ते देखील विधिमंडळात दाखल झाले आहेत. आता एक नाव इथं घेणं फार गरजेचं आहे, ते म्हणजे राज ठाकरे यांच्या मनसेचं. राज ठाकरेंचा मनसेने भाजपला लोकसभेत पाठिंबा दिला होता खरा, मात्र भाजपने त्याची परतफेड राज ठाकरेंच्या मुलालाच पाडून केली आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून 17,551 मतांनी पराभूत झालेत. शिवाय शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर यांना देखील येथे पराभवाचा सामना करावा लागलाय. तर या दोघांच्या भांडणात उद्धव ठाकरेंचे महेश सावंत यांना मात्र लॉटरी लागलेली असून त्यांचा विजय झालाय. तर आता हे होते काही नेते ज्यांचा भाजपने करेक्ट कार्यक्रम केलाय असं देखील म्हणता येऊ शकतं. आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.